श्री स्वामी समर्थ. उद्या 27 मे कमला एकादशी. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा 2 वस्तू. मुलांच्या पतीची जोरदार प्रगती शत्रू लोटांगण घालेल. माझ्या सर्व लाडक्या भावांनो, भगिनींनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. उद्या होय 27 मे, एक असा दुर्मिळ योग येत आहे जो वर्षानुवर्ष येत नाही. उद्या आहे कमला एकादशी आणि त्यात भर म्हणजे पवित्र अधिक मास. जेव्हा एकादशी आणि अधिक मास एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व सकारात्मक शक्ती सक्रिय होतात. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की तुम्ही कष्ट खूप करताय पण यश मिळत नाहीये? घरात पैसा येतोय पण टिकत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही गुप्त शत्रू, काही असे लोक जी समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमच्या घरात कलह निर्माण करण्याची प्रयत्न करतायत. जर होय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदानासारखा ठरणार आहे. आज मी तुम्हाला असा एक महाउपाय सांगणार आहे की जो उद्या सकाळी सूर्योदय पूर्वी किंवा सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त 2 वस्तू होय, फक्त 2 वस्तू, छोट्या वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायचे आहेत. हा उपाय केल्यावर तुमच्या घरातली गरिबी तर कायमच नष्ट होईल, पण जे शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत आहेत ते स्वतः तुमच्या चरणावर येऊन लोटांगण घालतील. त्यांचे सर्व चाली उलटून पडतील. हा उपाय काय आहे, त्या 2 वस्तू कोणत्या आहेत आणि त्या उंबरठ्यावरच का ठेवायच्या, हे सगळं मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही एकही सेकंड मिस केला तर या उपायाची योग्य पद्धत तुम्हाला समजणार नाही. पुढे जाण्यापूर्वी या पवित्र दिवशी ईश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्हिडिओला आताच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आताच पूर्ण श्रद्धाने स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भागवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी लावा. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी नक्की उभी राहील. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, हा उपाय इतका प्रभावी का आहे आणि तो उद्याच का करायचा? तर ऐका. अधिक मास हा श्री भगवान विष्णूचा महिना मानला जातो, ज्याला आपण पुरुषोत्तम मासही म्हणतो. या महिन्यात केलेले कोणतेही पूजेचे, दानाचे आणि उपायाचे फळ इतर महिन्यापेक्षा 10 पट जास्त मिळते. आणि त्यात उद्या आहे कमला एकादशी. कमला म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. विचार करा, विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचा सर्वोच्च आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे. घरचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. शास्त्रानुसार घरचा उंबरठा ही आपल्या घराची सुरक्षा भिंत असते. आपल्या घरात कोणती ऊर्जा प्रवास करणार आहे आणि कोणती नकारात्मक ऊर्जा बाहेर थांबणार आहे हे आपला उंबरठा ठरवतो. जेव्हा भगवान नृसिंह हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा त्यांनी उंबरठ्याचा वापर केला होता, कारण उंबरठ्यावर अवधूत देवी शक्तीचा वास असतो. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, पती-पत्नीची विनाकारण वाद होत असेल किंवा व्यवसायात अचानक तोटा होत असेल तर समजून जा की तुमच्या उंबरठ्याची ऊर्जा कमकुवत झाली आहे आणि शत्रूचा वाईट नजरेचा प्रवाह तुमच्या घरावर पडला आहे. पण घाबरू नका. उद्या सकाळी जे मी सांगणार आहे ते तुम्ही केलं की तुमच्या घराभोवती एक असं सुरक्षक कवच तयार होईल,
ज्याला कोणतेही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती भेदून आत येऊ शकणार नाही. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, तो महाउपाय काय आहे आणि त्यात कोणत्या 2 वस्तू वापरायच्या आहे. त्या 2 वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी वस्तू म्हणजे 7 लवंगा. तुम्हाला वाटेल, ताई हळद आणि लवंगा तर आपण रोज वापरतो, याने शत्रू कसा लोटांगण घालेल? तर सख्यांनो, यामागे एक प्रचंड मोठे तांत्रिक आणि आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे. हळद हे देवगुरु बृहस्पती, गुरुग्रह आणि माता लक्ष्मीचे संबंधित आहे. हळद ही शुद्धता, समृद्धी आणि नकारात्मकता नष्ट करण्याचे प्रतीक आहे. लवंग ही ऊर्जेचे तीव्र स्रोत आहे. तंत्रशास्त्रानुसार लवंग नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि शत्रूचा वाईट विचारांना जागच्या जागी खेळवून ठेवते. उपाय करण्याचा अचूक पद्धत स्टेप बाय स्टेप. वेळ उद्या 27 मे सकाळी, शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. घरातल्या स्त्रीने आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हा उपाय करावा. दुसरा, पहिली पायरी, सर्वप्रथम आपल्या घरचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. उंबरठ्यावर कोणतीही धूळ किंवा कचरा नसावा. तिसरं, दुसरी पायरी, आता डाव्या हातच्या तळ्या हातावर 7 अख्ख्या लवंग्या घ्या. लक्षात ठेवा, लवंगा तुटलेल्या नसावेत. त्यांच्यावर टोपी, फूल असणे अनिवार्य आहे. तिसरी पायरी म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि अनामिका बोटाने रिंग फायनर चिमूटभर हळद घ्या. चौथी पायरी म्हणजे आता घराच्या आत उभे राहून बाहेरच्या बाजूला तोंड करून उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला प्रथम ती चिमूटभर हळद अर्पण करा. हळद ठेवताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. 5वी पायरी, नंतर त्या हळदीचा वर किंवा बाजूला त्यात 7 लवंगा व्यवस्थित ठेवून द्या. या लवंगा ठेवताना मनातल्या मनात तुमचे शत्रूचे नाव घ्या किंवा अशी प्रार्थना करा की माझ्या घरावर ज्याची कोणाची वाईट नजर आहे, जो कोणी माझ्या कुटुंबाचे वाईट इच्छितो आहे, त्याचे सर्व वाईट विचार नष्ट होऊ देत. ही हळद आणि लवंग उंबरठ्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला जिथे काय चमत्कार दिसेल माहीत आहे. जेव्हा त्या उंबरठ्यावर वारा घरातले हवेत प्रवेश करेल, तेव्हा घरातली संपूर्ण नकारात्मकता बाहेर फेकली जाईल. आणि जर त्या दिवशी कोणतीही शत्रू किंवा वाईट प्रवृत्तीची व्यक्ती तुमच्या घराकडे बघेल तर तिची बुद्धीचा थरकाप उडेल. ती व्यक्ती तुमच्या समोर येताच नतमस्तक होईल. तिचे वाईट बेत जागच्या जागी विरघळून जातील. सख्यांनो, कमला एकादशी आणि अधिक मासाचा हा उपाय सोडू नका. या मुख्य उपायासोबत मी तुम्हाला आणखी 2 अत्यंत विशिष्ट उपाय सांगते, जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. जर पैसा येत असूनही घरात टिकत नसेल, तर उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी लाल रंगाच्या छोट्या कपड्यात 5 लवंगा आणि 5 रुपयाचं एक नाणं ठेवा. त्यावर थोडी हळद शिंपडा. त्याची लहान पोटली बांधून ती श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणीशी ठेवा. ओम लक्ष्मी नमः चा 11 वेळा जप करा आणि रात्री ती पोटली तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवून द्या. वर्षभर घराच्या पैशाची चणचण भासणार नाही. उपाय क्रमांक 3, मुख्य दारावर स्वस्तिक. उद्या सकाळी हळदीमध्ये थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी मिसळून उंबरठ्याच्या वरच्या बाजूला, दाराच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढा. स्वस्तिक हे विघ्नहर्ता, गणेशाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
की ज्या घराच्या दारावर हळदीचं स्वस्तिक असते त्या घरात कधीही अकाल मृत्यू, अपघात किंवा कोर्ट कचेरीचे संकट येत नाही. शत्रू दुरूनच त्या घराला नमस्कार करून निघून जातो. माझ्या काही सुशिक्षित आणि सुजाण भाऊ बहिणींनो किंवा आजच्या तरुण पिढीला हा उपाय ऐकताना क्षणभर वाटू शकते की ताई हे अंधश्रद्धा तर नाही न. चिमूटभर हळद आणि 7 लवंगाचे शत्रू कसा काय शांत होईल? माझ्या लाडक्यांनो, तुमच्या मनात हा प्रश्न येणे अगदी साहजिक आहे आणि मी त्या स्वागताचे करते. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे अजिबात अंधश्रद्धा नाही. आपल्या सनातन धर्मात आपले ऋषीमुनींनी सांगितलेले प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमागे एक प्रचंड मोठे विज्ञानाचं रहस्य दडलेले आहे. आजचे पाश्चात्य विज्ञान ज्या गोष्टीवर आता संशोधन करत आहे त्या गोष्टी आपल्या शास्त्रात हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवल्या आहेत. जर शांत डोक्याने विचार करा, पूर्वीच्या काळी आपल्या आजी पणजी घराच्या मुख्य उंबरठ्याला रोज सकाळी उठून हळद कुंकू का लावायच्या? त्यामागे केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर ते एक बायोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल प्रोटेक्शन होतं. विज्ञानाने सिद्ध केलंय की हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, जीवाणुनाशक, अँटीव्हायरल आणि अँटीनिगेटिव्ह गुणधर्म असतात. बाहेरून येणारे जंतू दूषित व्हावं आणि वातावरणातील नकारात्मक लहरी घरात प्रवेश करू नयेत म्हणून उंबरठ्याला हळदीचा अदृश्य अडथळा निर्माण केला जायचा. आता येऊयात दुसऱ्या वस्तूवर, ती म्हणजे लवंग. लवंग विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि विशिष्ट प्रकारचे तेल असतं. या तेलाचा सुगंध आणि त्याचे कंपने वातावरणात एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तंत्रशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानानुसार एनर्जी सायन्स लवंगमध्ये नकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे खेचून घेऊन ती नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. आता इथेच सगळ्यात मोठं रहस्य दडलेले आहे की जे नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही उद्या कमला एकादशी आणि अधिक मासाच्या दुर्मिळ मुहूर्तावर पूर्ण श्रद्धाने ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करता, तेव्हा तुमच्या मुखातून निघणारे ध्वनी लहरी, साऊंड व्हॉइस त्या हळद आणि लवंगाच्या ऊर्जेशी एकरूप होतात. यामुळे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अतिशय शक्तिशाली आणि अदृश्य असे ऊर्जा क्षेत्र, एनर्जीफाईड म्हणजे एक सुरक्षा कवच तयार होते. विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल मनात राग, द्वेष, मत्सर किंवा वाईट विचार घेऊन तुमच्या घराच्या उंबरठ्यापाशी येते, तेव्हा तिच्या शरीरातून नकारात्मकता लहरी बाहेर पडत असतात. पण जशी ती व्यक्ती तुमच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणार, तसाच तुमच्या उंबरठ्यावर तयार झालेल्या ते दैवी ऊर्जा क्षेत्राचा एक तीव्र फटका तिच्या मानसिकतेवर बसतो. त्या लवंग आणि हळदीचा ऊर्जा त्या व्यक्तीच्या मेंदूतले वाईट विचारांना जागच्या जागी खेळून टाकते. तिचा राग, तिचा द्वेष, तिचा जळफळाट त्याची शांत होतो. जो व्यक्ती तुमच्या घरात भांडण करायला किंवा तुमच्या वाईट करायला आली असेल, तिची बुद्धी अचानक पलटते आणि ते तुमच्याशी अत्यंत नम्रतेने गोड बोलू लागते. म्हणूनच आपले शास्त्र सांगते, शत्रूला हरवण्यासाठी किंवा त्याला धडा शिकवण्यासाठी कधीही लाठीकाठीचा, वादाचा किंवा भांडणाची गरज नसते. निसर्गाचे आपल्याला दिलेली छोटा पण अत्यंत तीव्र दैवी शक्तीची पुरेशी असते. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचे शत्रू कसे शांत झालेत आणि तुमच्या घराकडे वाकड्या नजरेचे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. तर माझ्या प्रिय भगिनींनो, उद्या 27 मेचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. अधिक मास आणि कमला एकादशीचा हा संयोग चुकू नका. उद्या सकाळी उठून
पूर्ण श्रद्धाने आणि विश्वासाने हा चिमूटभर हळद आणि 7 लवंगाचा उपाय नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात काही चमत्कार घडतील. ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमचे संकट दूर होतील आणि छत्री स्वतःहून नमते येतील. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर काही तुम्ही विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर व्हिडिओला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना उपाय समजण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.